ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 41वा श्लोक भगवद्गीतेचा सुरू आहे. योगस संन्यस्तकर्मणं ज्ञानं सच्छिन्न संशयं आत्मवन्तं न कर्मणि निर्बन्धन्ति धनंजय. हे पार्था, आत्मा व परमात्म्याच्या ऐक्यतेने अनुभवाने संशय नष्ट झाला आहे. नैष्कर्म योगाने धर्माधर्म कर्मे ज्याची नाश पावली आहेत अशा आत्मवानाला धर्माधर्म कर्मे बद्ध करीत नाहीत. बाप्पासाहेबांचं समगीत योगे कर्मच आटले ज्ञाने संशयाच्छेदिले झाला सदा आत्मवंत त्यान कर्मे बाधा गुंत. माऊलींच्या ओव्या. ऐसा जरी थोरावे उपाये एके आगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. हा संशय एवढा जरी वाढला तरी तो एका उपायाने जिंकला जातो. ज्ञानशक्तीचे खड्ग जर बळकट हाती असेल तर. आपण समारोपाकडे चाललेलो आहोत 4थ्या अध्यायाच्या. याच्यापूर्वी आपण श्रद्धावान लभते ज्ञानम हा भाग पाहिला. श्रद्धा म्हणजे काय आपण फार डिटेल निरूपण काही कॅसेट्समध्ये केलेले. आणि श्रद्धा नसेल तर काय होतं हाही भाग आपण ब्रह्मदेवाच्या लिंक, ब्रह्मदेवाने जे रूल्स अँड रेग्युलेशन काढलेले आहेत त्या लिंकमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर संशयात्मा विनश्यती मागच्या वेळेस पूर्ण कॅसेट. संशय जर माणसाला असेल तर संशयाची व्याप्ती किती आहे माऊलींच्या दृष्टीने. विषय सुखात रमलेले हिरा आणि गारगोटीची पारख न करू शकणारे दुविधा मनस्थितीचे लोक, ज्याला टेम्परामेंटल इनडिसिजन म्हणतात, हे करू का ते करू, काही न करू शकणारे, त्यावेळी सविस्तर आपण पाहिलं. आणि संसार आणि परमार्थ दोन्ही त्यांचा कसा संपतो हा भाग आपण अगदी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं माऊलीने ज्या ओव्या टाकल्या तो भाग आपण मागच्या वेळेस पाहिला. आता पुढची ओवी. ऐसा जरी थोरावे उपाये एके आगवे. ज्ञान खड्ग जर हातात असेल तर संशयाचा नाश होतो. ज्ञान खड्गाचा अर्थ आपण पाहिलेलं आहे की एक भाग आपण फार पूर्वी कॅसेटमध्ये आलेला आहे, आपण पाहिलेला आहे. पहिला अध्याय निरूपण करता वेळेस अविद्या आणि विद्या. आणि असं आपण पाहिलं की अविद्येचा अर्थ या हिंदुस्थानात चुकला आणि विद्याईचा अर्थ चुकला. आणि एकदा अर्थ चुकले की त्याचा परिणाम फार वेगळा होतो आणि अर्थाचे अनर्थ झाले की ते तत्त्वज्ञानी टाकाऊ होतं. अविद्याचा अर्थ सर्व पंथांनी, सर्व धर्मांनी, सर्व धर्माचार्यांनी असा केला. अविद्या म्हणजे अज्ञान असा केला. विद्या विभूषित नाही तो म्हणजे अज्ञानी असा अर्थ केला, तो नाही. आणि विद्येचा अर्थ केला विद्या विभूषित म्हणजे डिग्री होल्डर संसारिक भाषेमध्ये नाही. आपण आज मी त्याच्यावर बोलणार नाही कारण आपण खूप डिटेल बोललेलो आहेत, सविस्तर विषय मांडला आहे. हे घोकून शिकून वाचून पाठ करावे लागतात, संपादित करावे लागतात. त्याला ज्ञान म्हटलेलं नाही. त्याला शास्त्रांमध्ये, धर्मशास्त्रांमध्ये अविद्या म्हटलेलं आहे.
अविद्या. जरी ते विषयी ज्ञान आहे, आध्यात्मिक शब्दांच्या खोळीत लपलेलं ज्ञान तेही विषयी आहे. आणि विषयांमध्ये व्यवहारामध्ये असणारी जी शास्त्र काही असतील, जे विषयांचं ज्ञान देणारी जी पुस्तकं असतील, त्याच्यामध्ये ज्ञानही आपण अविद्येमध्ये टाकलेलं आहे. म्हणून विद्यालय आज जे म्हटलं जातं, असं म्हटलं होतं मी मागे, त्याला अविद्यालय म्हणा, पण आपण म्हणूच शकत नाही, अविद्याभूषित म्हणा. कारण अध्यात्मशास्त्र आणि ज्ञान याचा व्याख्या म्हणजे शब्दज्ञान नाही, विषयी ज्ञान नाही, घोकून शिकून पाठ केलेलं ज्ञान नाही. ज्ञान या शब्दाचा अर्थ जे निपजलेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे, तुम्हाला माहिती नव्हतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि केवळ ते आत्मज्ञान आहे. आत्मा प्रगटल्यानंतर बुद्धीतून, जसं ज्ञानेश्वर 16व्या वर्षात एवढं प्रचंड भांडार उभं करतात, ते ज्ञान आहे. शिकलेलं नाही आहे, घोकलेलं नाही आहे, उपजत आहे, निपजलेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे. आणि त्यालाच ज्ञान म्हटलं, त्याला विद्या म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअल कोशंटपर्यंत आपण जाऊ शकतो. अविद्या ज्ञानामध्ये आपण इंटेलिजंट कोशंटपर्यंत जाऊ, फार झालं इमोशनल कोशंटचा थोडा भाग येईल, पण स्पिरिच्युअल कोशंट केवळ ज्ञान जर उत्पन्न झालं तरच होतं. अविद्येचं शास्त्र घोकून शिकून पाठ केलेल्या याच्यात स्पिरिच्युअल कोशंट निर्माण होत नाही. अध्यात्मक बुद्धिगुणांक आपण म्हणूया त्याला. म्हणून ज्ञान खड्ग इथे ज्यावेळेस माऊली शब्द वापरतात, तर संशयाला ज्ञान खड्ग म्हणजे हा प्रत्यक्ष असा शब्द आहे. खड्ग म्हणजे प्रत्यक्ष आहे, अनुभवावर आधारलेलं आहे, त्याचं शस्त्र झालेलं आहे. लक्षात घ्या, खड्ग शब्द आहे, प्रत्येक शब्दांचे अर्थ आहेत, बारकावा आहे, अनुभवाला येणारी वस्तू आहे, इमॅजिनरी नाही, स्वप्न लोकातील नाही. ज्ञान खड्ग जर तुम्हाला मिळालं तर संशय जातो. म्हणजे प्रत्यक्ष आत्माच जर प्रगट झाला तर संशय संपला. एक हत्ती होता, 4 आंधळे. वाचलं पुस्तकामध्ये हत्ती काय. कोणीतरी सांगितलं त्या 4ही आंधळ्यांना, बाबा रे हत्ती असा असतो. ते म्हणले एकदा आणून दाखवा. दिसत तर काही नाही. हत्ती आणला, एकाने सोंडेचा भाग धरला, म्हणले हत्ती हा खांबासारखा आहे. एकाने कान धरला, म्हणलं सुपासारखा आहे, तू लबाड बोलतोस, मला प्रत्यक्ष अनुभूती आहे, सुपासारखा हत्ती आहे. एकाने शेपूट धरली, दोरीसारखा हत्ती आहे. एकाने दात धरला, म्हणे कुदळीसारखा आहे त्याचा दाटा. सगळ्याला खोटं आहे का त्यांचं? खरं आहे, पण संपूर्ण हत्तीची अनुभूतीच नाही. ज्यावेळेस प्रत्यक्ष अनुभव येतो त्यावेळेस संशयाला जागाच राहत नाही की हत्ती कसा आहे. म्हणून ज्ञान खड्ग, ज्याला आत्मज्ञान, आत्मा प्रगटलेला आहे, आत्मोपदेश झालेला आहे, ब्रह्मांडीय किरण जो आपल्या रडारमधून खेचू शकतो, आणि ज्याला प्रत्यक्ष अनुभव झालेला आहे, आणि ते ज्ञान खड्ग. खड्ग कधी होतं? ज्ञान धारणेनंतर शुद्ध ज्ञानापर्यंत जाण्याकरिता जी वाटचाल आहे त्याला ज्ञान खड्ग म्हटलेलं आहे. आणि ज्ञान खड्ग याचा अर्थ ती ज्ञानधारणा जो तुम्हाला राजर्षी योगामध्ये अनुभव येतो, प्रत्यक्ष इलेक्ट्रिक वेव्स आणि करंट्स, ते ज्ञान खड्ग. गतिवंत धर्म ज्याला म्हणता येईल, धारणा म्हणता येईल, आणि ज्याच्या इलेक्ट्रिक करंट्स अनुभवाला आपल्याला येतात, आणि ज्याला तुकारामांनी ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली म्हटलंय. ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. ज्ञान स्वरूपाची सांगड म्हणजे खड्ग, ते शस्त्र म्हणजे ज्ञानधारणा. आत्मज्ञान नाही, ज्ञानधारणा हे खड्ग जर मिळालं
तर संशयातीत स्थिती येते, कारण तुम्ही त्या आत्म्याकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये, चेतनेच्या त्या ट्रेनमध्ये तुम्ही बसलेला ते ज्ञानकडे. म्हणून एकदा शेवटी हिनं आठवण दिली, मी असं म्हटलं होतं गुरुमध्ये आहे की नाही. असं ज्यावेळेस संशय येतो त्याही माणसाचं पाणीपत होतं, त्याही माणसाचं होतं. आपल्याला काय अनुभव येतो याच्यावरनं गुरुजवळ काय पाहावं ना, त्याला काय अनुभव याच्यापेक्षा आपल्याला तो ट्रान्समिट करू शकतो का, देऊ शकतो का, यावरून त्याची परीक्षा असते. म्हणून तो विषय फारसा महत्त्वाचा नाही. मग संशय काही राहत नाही. प्रत्यक्ष दिसायला लागलं, आत्मधारणेचा अनुभव येऊ लागला, आणि आत्मधारणेकडे प्राण मन बुद्धी त्या ट्रेनमध्ये आत्मधारणेच्या बसल्यानंतर आत्मसागरामध्ये रिचून ज्यावेळी शांत असा अनुभव येऊ लागतो, संशय राहायला जागाच नाही. तरी तेणे ज्ञानशास्त्रे तिखटे निखळ हा निवटे, मग विशेषता फिटे मानसीचा. तर त्या तीक्ष्ण ज्ञानशास्त्राने हा पूर्ण नाश पावतो. कोठून तर रक्तातून, मग मनबुद्धीतून विशेष नष्ट होतो. टीप पहा. ऊर्ध्व आद किंवा दैवी आसुरी संपत्तीचे वस्तिस्थान हे हृदय, रक्ताशय व उपादेय हृदय बुद्धी आहे. दैवी गुणासाठी आसुरी गुणांचा नाश झाला पाहिजे, तो ज्ञानधारणेने होतो. ज्ञानधारणा एक दिव्य ब्रह्मास्त्र आहे. संशय काय येतो? ज्या वेळेस आपल्याकडे अवगुण असतात, अविद्येचे परमाणू असतात, माया मोह राग द्वेष लोभ मद मोह विकारांचे परमाणू शिल्लक असतात, विकारांच्या लहरी शिल्लक असतात, रक्तांमधल्या आसुरी भाव शिल्लक असतात. संशयच असतो, काय शुद्ध दिसूच शकत नाही. उदाहरणार्थ पहा, आरसा स्वच्छ असतो स्फटिकासारखा. एक कधी म्हणाल तो आरसा शुद्ध स्वरूपात असेल तर, आणि त्याला काजळी असेल तर, धूळ लागलेली असेल तर, धूळ लागलेल्या आरशाला लांबून दाखवलं की आरसा स्फटिकासारखा अगदी चकचकीत दिसू शकतो, त्याला पटेल का? नाही, ती काजळी काढावी लागेल, कारण तो संशयाने पाहतो जे प्रत्यक्ष दिसत नाही. आणि म्हणून याची जोड आहे की हे सगळं नष्ट झालं तर शुद्ध स्वरूपातलं खड्ग नष्ट करू शकतं. मग संशयातीत अवस्था येते. आत्मा आहे की नाही, परमात्मा आहे की नाही, अनुभव येऊ शकतो की नाही, अध्यात्मशास्त्र खोटं आहे का खरं आहे, कोणतं काय आहे, काही सांगावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही. काय शुद्ध अनुभवाचा प्रांत आहे. आणि मग तर्काला हे नाही जमत, प्रत्यक्ष दिसलं पाहिजे. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र प्रत्यक्ष जर अनुभवाला आलं तर संशयातीत अवस्था प्राप्त होते. तसे तुम्ही घेत चाललेले आहात अनुभव. शेवटचा श्लोक. तस्माद ज्ञान संभूतम ऋतस्थं ज्ञानसिनात्मनाः चित्त्वैनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्म सत्यासंयोगो नाम चतुर्थोऽध्याय. त्या अर्थी अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या रक्तबुद्धीत असलेल्या आत्म्याविषयीच्या या संशया ज्ञानशक्तीच्या तरवारीने तोडून विरागी बुद्धियोगाला वर. हे भारता उठून उभा राहा. अज्ञानाचे पोटी जन्म घेणे संशयाचा नेम, ज्ञानशास्त्रे या तोडून उठ योगास साधून, ऋषी बुद्धियोग वज्र
नाशी संसार अजस्त्र. शेवटचं बाप्पासाहेबांचं फार टिपिकल वैज्ञानिक असतं. ऋषी बुद्धी योग वज्र नाशी संसार अजस्त्र. बुद्धियोग वज्र करा, संसारामध्ये गठांगळ्या खाणं संपलं. या कारणे पार्था उठी वेगी वरोता. नाश करुणी हृदय असता संशयासी. सर्व अनर्थाचे मूळ संशय व मोहादी आसुरी संपत्तीच्या नाशाकरता पार्था तीक्ष्ण अशा ज्ञानशक्तीच्या वेगाने रक्ताशयात असलेल्या आत्म्याविषयीच्या संशयाचा नाश करून बुद्धीकडे जाण्याकरिता उठ. येथे शक्तिपात झाला. काही वेळेस काही प्रवचनातनं मी सांगितलंय, 150 वेळेस शक्तिपात भगवंतांनी अर्जुनावर केला आहे. ट्रान्समिशन ऑफ पॉवर असे काही प्रसंग आहेत. त्याच्यामध्ये हा एक प्रसंग आहे पहा. इथे शक्तिपात आहे, आज्ञा आहे. शक्तिपात कशावरून ओळखावा? म्हणून सांभाळून बोललं पाहिजे. सांभाळून बोलणं, नाही तर शक्ती आपली कमवलेली, तपश्चर्येने कमवलेली खटकन तुकडा पडतो. लक्षात घ्या काय म्हटलं. ज्यावेळेस एखादी आज्ञा सूचकपणे सांगितल्या जातं गुरुकडून किंवा मार्गदर्शकाकडून, आज्ञा सूचकप्रमाणे आज्ञा केली जाते, ती सूचना आज्ञेद्वारे दिली जाते. उठ, कर, बघ, हे शब्द आहेत. म्हणजे लक्षात घ्या, त्यावेळेस शक्ती ब्रह्मास्त्राचं काम करते ते शब्द, आणि प्रहार करते त्या साधकावर, ते अनुभव देतेच. जो अर्जुनाला सारखा संशय येत होता, म्हणून भगवंतांनी इथं ट्रान्समिशन केलंय की महाभावो, या कारणे पार्थ उठी उठ. आपण नाही का आज्ञा दिली, स्टँड अप की सगळे उभा राहतात, सिट डाऊन ती आज्ञा आहे, लवकर कळते आपल्याला. या कारणे पार्थ उठी वेगी वरोता. वेगी शब्द का वापरला? उठ, वेगाने, वरोता, हे शब्द माऊलींचे तिन्ही अतिशय आध्यात्मिक विज्ञान सांगतात. अर्जुनाला सांगितलंय का? अध्यात्मशास्त्राचे अनुभव देहामध्ये येत असतात, देहाच्या बाहेर नाही, आतमध्ये येत असतात. अर्जुना ज्यावेळेस संबोधन केलंय भगवंतानी, उठ, कोणाला केलंय? अर्जुनाच्या प्राणाला. कोणाला आज्ञा दिली? लक्षात घ्या, ही कुंडलिनी शक्ती आतमध्ये जी तोंड फिरवलेलं आहे, तिथे आज्ञा दिलेली भगवंताना, उठ. त्या शक्तीला उद्बोधन आहे, कारण ही शक्ती उद्बोधन परंपरा आहे. उठ, उठ, वर उठ. उठ म्हणजे वर उठणे, उभा राहा. उत हा शब्द आहे त्याच्यामध्ये. उठ म्हणजे ती जी झोपलेली चेतन शक्ती अर्धवट अवस्थेत अर्जुनाच्या जी जागृत केली कुंडलिनी ती होती, आणि जी प्राणशक्ती थोडी जागीची होती तिला उठ असं म्हटल्याबरोबर वेग धारण केला. आणि आता वेग शब्द पुढे वापरताय. उठ, उत्थापित हो. उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. नवरात्रामध्ये सगळे गोंधळी मंदिरापुढे असं गोंधळ घालतात, उदे ग अंबे उदे. काही समजत नाही, त्यांनाही समजत नाही, ऐकणारालाही समजत नाही.
हे अंबाबाई तुझा उदय होवो. कुठे? आत. आपल्या आतमध्ये हे कुंडलिनी जागृत हो. उदय ग अंबे उदय. उदय हो. इथे ऊठ शब्द आहे. त्या देवात्म शक्तीला संबोधन आहे, त्या प्राणशक्तीला संबोधन आहे, त्या कुंडलिनी शक्तीला संबोधन आहे. उठ आणि वेग धर. वेग म्हणजे धारणेचा प्रवाह प्रचंड अर्जुनाचा सुरू झाला आहे. जे ज्ञान खड्ग शब्द भगवंतानी वापरलंय आणि भगवंतानी ते खड्ग जोरात सुरू केले. अर्जुनाचे इलेक्ट्रिक करंट्स जोरात सुरू झाले संपूर्ण नाडी संस्थांमधून. वेग शब्द आहे. वेगाने, हळूहळू नाही, झोपून नाही. म्हणजे संबंध शरीरभर धारणेनी राजर्षी योग प्रगट झालाय आणि महाधारणा प्रगट झाली अर्जुनामध्ये. वेग घेतलेला आहे. आता जे मधून मधून जी स्फुरणा आहे ती नाही राहिली, वेग घेतलेला आहे. उठी वेगी वरोत. कोणीकडे? वर उठ, खाली नाही. म्हणजे हा जो प्राण 12 अंगुळ नासागरीचा वारा, जो जातसे अंगुळे 12, 4 4 8 बोट 4 12 इतका श्वास माणसाचा लांबतो. इतका श्वास लांबतो एक विधभर. इतका श्वास विधभर आपण आत घेत नाहीत. आत श्वास इतका आपण घेत नाहीत, विधभर श्वास घेत नाहीत. असं घ्यावं लागेल, इतकी डीप ब्रिदिंग करावी लागेल. म्हणून इतकं केलं तर नो लॉस नो प्रॉफिटमध्ये. 21 जर आत घेतला श्वास लांबलचक 12 अंगुळ तर नो लॉस नो प्रॉफिटमध्ये गाडी चालेल. इतका कोणी घेत नाही. आणि योगामध्ये इतकाच घेतला पाहिजे, कारण श्वास हा खाली वाहतो, कारण याचा प्रवाह खाली वाहण्याचा आहे. बहिर्मुखी आहे हा श्वास. बाह्य जगताकडे याचा जास्त वाहतो. 12 अंगुळ जातो. इथे भगवान त्याचा आत घालतायत. उठ वेगाने वरोता. वर वर प्राणाची एकदम ऊर्ध्वगती भगवंतानी केलेली. सगळ्या नाड्यांमधून वाहणारे सर्व प्राण सुषुम्नेच्या आतून आता सुरू झालाय. सुषुम्नेच्या आत सगळ्या धर्मधारा, सगळ्या प्राणांच्या धारा, सगळ्या चेतनाच्या धारा, लहरी, करंट्स सुरू झालेत. आणि वर या कारणे पार्था, संशय नष्ट तुझाच करायचा असेल आणि ज्ञान खड्ग धारण करायचं असेल तर ज्ञान खड्ग प्रभू अझाईन करतायत. प्रभू देत आहेत कोणाला? अर्जुनाला ज्ञानधारणेच्या रूपात. आणि वेग धारण केलं आहे आता ज्ञानधारणेने. नाश करुणी हृदयस्थ संशयासी. कुठे निर्माण होतो हा संशय? हृदयामध्ये हा संशय. हे जे आपलं रक्ताचं थारोळ आहे याच्यामध्ये आसुरी भावांचे परमाणू जे रक्तात असतात ते नष्ट व्हावेत. आणि उपादेय हृदय जे वर आहे बुद्धी केंद्र, त्याच्यामध्ये सगळे आसुरी भाव, आसुरी गुण, हे सगळे विकारांच्या लहरी ह्या नष्ट व्हाव्यात. याच्याकरता प्राण आत गेला पाहिजे. अल्फा किरण निघले पाहिजेत. गामा विटा थिटा संपल्या पाहिजेत. गामा विटा थिटा या सगळ्या लहरी संपल्या पाहिजेत. अल्फा किरण निर्माण झाले पाहिजे, म्हणजे विकार जातील, अशुद्ध भाव जातील. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे देखील आसुरी भाव जातील. हे सगळं नष्ट होईल. रक्तामधले सत्वगुण वाढेल आणि तमोगुण आणि रजोगुण नष्ट होतील. ऊर्ध्वगती साधली तर. कारण आता आत्म्याकडे प्रवास सुरू झाला आहे. प्राण ट्रेन, प्राण मन बुद्धी आत्म्याकडे वळवली भगवंताने. कशाकरता? हा संशय जर गेला त्याच्याकरता हाच मार्ग आहे. हाच मार्ग आहे. पक्क लक्षात ठेवा. नाश करुणी हृदयस्थ संशयासी. बुद्धीकडे जाण्याकरिता उठ. येथे शक्तिपात झाला आणि अर्जुनाला ध्यान लागायला लागलं.
हा सर्व प्रवाह आत्म्याकडे जाऊन स्थिरावले की ध्यानाची सुरुवात आहे. ज्ञानेश्वरी फक्त ध्यान, धारणा, समाधी. नेव्हर. भगवद्गीता फक्त ध्यान, धारणा, समाधी. म्हणजे लगेच पक्क लागलं असं समजू नका, खूप जायचंय वर. सुरुवात झाली अर्जुनाची. इथे शक्तिपाठ टाकलाय भगवंतानी. ऐसे सर्वज्ञाचा बाप जो श्रीकृष्ण ज्ञान दीप, तो म्हणतसे सकृप ऐके राया. संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, काय प्रकरण चालू आहे ते ऐक. त्रिकालज्ञानी सिद्धांचा पिता व सर्व ज्ञानांचा प्रकाश करणारा जो श्रीकृष्ण, तो अत्यंत कृपाळू होऊन अर्जुनास म्हणत आहे. आता इकडची दुसरी कॅसेट दाखवत आहेत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर तिन्ही कॅसेट पाहत आहेत. संजय धृतराष्ट्राला बोलतात ते पाहत आहेत. भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला देत आहेत, तीही कॅसेट पाहत आहेत. हे सगळं पाहत आहेत भगवान ज्ञानेश्वर. तर त्यांनी सांगितले, इकडे संजय धृतराष्ट्राला म्हणाला की पहा, सर्व ज्ञानांचा प्रकाश करणारा जो श्रीकृष्ण, श्रीकृष्ण ज्ञान दीप. माऊली शब्द ज्यावेळेस वापरतात ना, वरच्या ओळीवरून वापरला आहे. शक्तिपात करण्याचं सामर्थ्य ज्ञान दीप जे असतील तेच करू शकतात. सपखल शब्द आहेत सगळे, अप्रोप्रिएट आणि वैज्ञानिक शब्द आहेत सगळे. आढात असेल तर पोहऱ्यात येईल, विहिरीत असेल पाणी तर पोहऱ्यात येईल, विहिरीत नसेल तर काय. म्हणून दाखवलं विहिरीत पाणी आहे कृष्णाच्या, कारण ते ज्ञानदीप आहेत. ऐसे सर्वज्ञाचा बाप. सर्वज्ञ शब्द आहे कारण ज्ञानी आहे, ते ज्ञानी आहेत. भगवान आता परमात्माच आहे तो, त्यामुळे ते ज्ञानी आहेत की नाही तो काही संशयाचा भागच नाही आहे. सर्वज्ञाचा बाप आहे, सर्वांपेक्षा जास्त त्याला कळतं म्हणून त्याला सर्वज्ञाचा बाप म्हटलंय. जो श्रीकृष्ण ज्ञानदीप. ज्ञानदीप आणि स्वतः परमात्माच आहे तो, त्याला काय खरं म्हणजे मी लांबवत नाही हा विषय. जो धृतराष्ट्रा काय प्रकरण चालू आहे ते ऐक. त्रिकालज्ञानी सिद्धांचा पिता व सर्व ज्ञानाचा प्रकाश करणारा जो श्रीकृष्ण, तो अत्यंत कृपाळू होऊन अर्जुनास म्हणत आहे. तो म्हणतसे सकृप ऐके राया. सकृपा. अहो पुष्कळ सिद्धी आहेत तुमच्याकडे, पुष्कळ ज्ञान आहे, पुष्कळ सिद्धी सामर्थ्य, पण कृपा करण्याची बुद्धीच नाही. सकृप. मी कोणाच्या बापाला काही देणार नाही. पुष्कळ पैसा असतो माणसाजवळ, पण इतके चिक्कू असतात स्वतःलाच खात नाही तर तुम्हाला कुठून देऊ. सकृप. कृपावंत झाला आहे, कृपा सागर. ऐके राया तव या पूर्वा परबोलाचा विचारुणी कुमर पंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. तेव्हा या मागील पुढील बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समोचित प्रश्न करील. अर्जुनाला हा अनुभव थोडासा आला, तरी पण आता संजय म्हणतो अर्जुन पुन्हा प्रश्न करणार आहे भगवंताला. आता पुढे येईल तो. ते कथेची संगती भावाची संपत्ती रसांची उन्नती मणिपेल पुढा. ते कथेची संगती, त्या कथेची नेटकी जुळणी, त्यातील गूढ अर्थाची संपत्ती, रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. माऊली सांगतायत पुढे काय येणार आहे. रहस्यमय भांडार. माऊलींच्या ओव्या किती सखोल आहेत ते आता दिसत चाललंय. पहा या ओवीत ते काय म्हणतायत. ते कथेची संगती
भावांची संपत्ती. ज्ञानेश्वरीला खरं नाव काय? भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावच नाही ठेवलं, त्यांनी ठेवलं भाव अर्थ दीपिका. किती बारीक छटा आणि भावाचं शब्दांकन केलेले आहे त्यांनी, शब्दामध्ये रूपांतरित करून ते भाव प्रगट केलेले आहेत माऊली. पुढे ते सगळे येणार आहेत म्हणून लिहिलंय. ते कथेची संगती भावाची संपत्ती. निस्ते भाव नाही, संपत्ती. हिऱ्यासारखे ते, हिऱ्यापेक्षाही कॉस्टली, युरेनियम प्लेटोनियमपेक्षाही कॉस्टली संपत्ती आहे, ज्याचा उपयोग होणार आहे. काहींचा उपयोगच नसतो. 1.5 क्विंटलचा माणूस आहे, उपयोग काहीच नाही. उलट एखादा जिनस तुटून जाईल. संपत्तीचा अर्थ तुम्हाला उपयोगी आहे, प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे भावांची. रसाची उन्नती म्हणी पेल पुढा. रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. षडरस, विविध रस ज्ञानेश्वरीत नाही, त्याच्याऐवजी त्यांनी शांत रस टाकला आहे. त्याची सर्व रसांचं भांडार आहे. ते सगळ्या रसांचा उत्कर्ष सीमा पुढे सांगण्यात येते. 16व्या वर्षाचा बालक काय करून गेलेला आहे, याला ज्ञान म्हणतात. जयाचिया बर्वेपणी की जे 8 रसांची ओवाळणी. जो सज्जनाची आयणी विसावा जगी. ज्या बोलण्याच्या चांगलेपणावरून बाकीचे 8ही रस ओवाळून टाकावेत. माऊलीला स्वतःच्या शब्दावर ते किती विश्वास आहे पहा. आपण एक साधं जर कवी असला ना, त्याने कविता कशी केली त्याचे जर आपण रफ भाग जर पाहिला, 17दा खोडील तो. हे कट ते कट, पुन्हा दुसरं लिहिल, पुन्हा तिसरं लिहिल. माऊली सांगतायत एकही वाक्य, एकही शब्द कधी कोणी खोडला नसेल. त्यांनी पाहिलंही नाही पुन्हा डुंकून. आणि काय लिहिणारे पुढचं सांगतायत ते. माझा मराठाची बोल कवतुके. परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन. काय कॉन्फिडन्स आहे. विश्व वसुंधरा निर्माण झाली तेव्हापासून असा बालक झालेला दाखवा. काय कॉन्फिडन्स आहे. एकापेक्षा एक. आता पुढे कसं सगळ्या रस, मी असं बोलेन, असं बोलल्या जाईल की सगळ्या रसांनी ओवाळून जावं. म्हणजे शृंगारही येईल, शांत रसही येईल, सगळे रस येतील, सगळे रस येतील, ओवाळून जावं. जयाचिया बर्वेपणी ज्या बोलण्याच्या चांगलेपणावरून बाकीचे 8ही रस ओवाळून टाकावेत. आणि जो बोल या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे. लक्षात घ्या, कुठून प्रगट होतात माऊलीचे बोल. बुद्धीचं विश्रांती स्थान कोणतं आहे? मनाचं विश्रांती स्थान बुद्धी. आणि बुद्धी आणि मन याचं विश्रांती स्थान आत्मा. आत्मबुद्धी ज्या वेळेस आत्म्यामध्ये रिचवल्या जाते, प्राण मन बुद्धी आणि अहंकार आत्म्यामध्ये स्थिर होते, गतिवंतपणा प्राणाचा संपतो, प्राण ऊर्ध्वगतिक होतो, प्राण वर जातो आणि बुद्धीमध्ये आत्म्यामध्ये स्थिर होतो, नॉन व्हायब्रेशन स्थिती येते. त्यावेळेस कुठलाही विचार नसतो. लक्षात घ्या, विचार नाही, कारण मन जागं नाही, मन जागं नाही, बुद्धी जागी नाही. आणि तिथे जे प्रसवेल परमेश्वर बोलेल. तुमची बुद्धी नाही, मानवी बुद्धी नाही बोलणार,
परमेश्वर बोलेल, परमेश्वरांचे ते शब्द असतील, तुमचे नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, तुकाराम. मी माझ्या जोरावर बोलत नाहीत. अरे समाधीमध्ये जाऊन शब्द जे प्रगट होतात, इथे बा सर्व संतांनी देखील हे केलंय, मोहम्मद पैगंबरांनी पण हे सांगितलंय. माझ्या बुद्धी केंद्रात जे प्रसवलं, प्रगट झालं, ते मी सांगितलं. माझं नाही, अल्लाने दियावं. अल्लांचे शब्द मी ऐकले, मी तुम्हाला सांगतोय. याला स्पिरिच्युअल कोशंट म्हणतात. मानवी बुद्धी नाही, परमेश्वरीय बुद्धी, परमेश्वर प्रसवतो. आणि कारण ते शब्द कुठेतरी अनंत आकाशात आहेत, ते तुमच्या बुद्धी केंद्रामध्ये प्रगट होतात. शास्त्रज्ञांना असे शोध लागतात. आणि हा निमित्त बनतो, हा फक्त निमित्त बनतो. आणि जो बोल या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे. ते बोललेलं समाधीमधून निघतं. विश्रांती स्थान, ज्या ठिकाणी नॉन व्हायब्रेशन स्थिती आहे, स्टॅबिलिटी आहे, समाधी बोध अवस्था आहे, तिथून प्रगटलेला शब्द त्या विश्रांती स्थानातून म्हणजे समाधीमधून आहे, आत्म्यामधून आहे, असा अर्थ आहे. म्हणून 8 रसांची ओवाळणी त्याला करा, असे बोल प्रगट होतील. म्हणजे माऊली स्वतःकडे न देता इनडायरेक्टली म्हणतायत पुढचे कसे शब्द येणार आहेत 5व्या अध्यायात माझे. तो शांतची अभिनेवेल ते पर्यसा मराठे बोल, जे समुद्राहुणी सखोल अर्थभरित. ही ओवी क्रीम आहे माऊलींची, की किती अर्थ माऊलींनी गहन टाकलेली आहे. जे मी नेहमी म्हणत असतो, सहजगत्या अनेक भाष्यकारांनी ज्ञानेश्वरीचे तर्काधिष्ठित अर्थ केलेत, संपलं. स्वतः माऊलीच म्हणत नाही मी साधे अर्थ केलेले आहेत. किती गहन आहे हे माऊली या शब्दांवरून सांगते. कारण ते सगळे अर्थ जे आहे ते समाधीमधून निघालेल्या अनुभवातून आलेले आहेत. कोणती ओवी येते? समाधी. एवं गुरु कृपे लाधले समाधी धनजे आपुले, ते ग्रंथे बांधुनी दिधले गोसावी मज. गोसावी म्हणजे भनभन करीत फिरणारा माणूस नाही. भगव्यवस्था गोसावी, गो म्हणजे इंद्रिय. इंद्रिय ज्यांनी जिंकले त्याला गोसावी म्हणतात. आपल्याकडे तर सगळं ड्रेस घातला की गोसावी. जितेंद्रिय गोसावी. माझे श्री गुरु हे इंद्रियाला जिंकणारे आहेत. त्यांनी समाधी धन मला दिलंय. आणि समाधी धन जे मी शब्दांकित केले ते म्हणजे ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका. समाधी एवं गुरु कृपे लाधले, गुरुनी दिलंय. समाधी धन जे आपुले, ते ग्रंथे बांधुनी दिधले गोसावी मज. इथे तो भाव पहा, कनेक्ट करा. तो शांतचे अभिनिवेल, ते पर्यसा मराठे बोल. ज्या बोलण्यात तो शांत रसच अपूर्वतेने प्रगटेल, जे बोल गूढ अतेंद्रिय अर्थभरीत समुद्रापेक्षाही अति खोल आहेत. समुद्राचा अंत लागेल, पण माझ्या ओवींमध्ये भरलेलं मी गुढार्थांचं शब्दाचा अर्थ तुम्हाला लागणार नाही, कारण त्याच्याहीपेक्षा ते समुद्राच्या खोलीपेक्षाही जास्त गहन आहेत. म्हणून एखाद्या ओवीवर मी लटकलो की कित्येक तास बोलतो.
स्वतःच सांगतायत ते, माझ्या साध्या नाही आहेत. आपल्यासारख्या कविता का, आपल्याला अर्थ कळत नाही, गुणार्थ कसे व्हावेत. तो शांतची अभिनिवेल मराठे बोल. का शब्द मराठी 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 टाकलाय? कारण तोपर्यंत देवभाषा संस्कृत याच्यामध्ये सगळं वाङ्मय होतं. आणि संस्कृतच्या संस्कृतच्या तोडीची लँग्वेज आजही जगात नाही, आजही जगात नाही. कॉम्प्युटरला खरी भाषा संस्कृत आहे असं सर्वजण म्हणतात. आता येत नाही तीच भानगड आहे म्हणून इंग्रजी आली, नाही तर असं म्हणतात खरी भाषा आहे कोणती? संस्कृत. तिला एक रिदम आहे, तिला संगीत आहे, काव्य आहे. साधे शब्द काव्यातून पहा तुम्ही, कुठल्याही संस्कृतच्या याचा उच्चार करा, सरस्वतीची वीणा टंकारते अशी. काव्यमय, संगीतमय, प्रचंड शब्द भांडार आहे. त्याला म्हणून त्याला देवभाषा म्हणतात, देवांची भाषा आहे ती. अधरम मधुरम नयनम मधुरम असितम मधुरम राधा मधुर. काय किती गोड गोड शब्द आहेत, सगळे गोड. संस्कृत समजू नका देऊ, पण तुम्हाला गोडी आणेल. माऊली म्हणतात, काही ओव्या येतील माऊलींच्या, की मी संस्कृतच्या तोडीची भाषा माझी निर्माण केलेली मराठी. माऊलीनं देवभाषेच्या बरोबरीचं स्थान मराठीला त्यांच्या शब्द संपदामधून आणून दिलंय. म्हणून माझा मराठाची बोल कौतुके म्हणून म्हटलंय त्यांनी. आणि एका ठिकाणी ओवीमध्ये म्हटलंय की देवभाषेच्या बरोबरीची मी ह्या मराठीला आणून बसवीन. काय ताकद आहे, काय शक्ती आहे माऊलींची, काय कॉन्फिडन्स आहे. परियसा मराठे बोल, पण कशेत जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरित. एक एक शब्दाचा अर्थ समुद्रापेक्षा खोल आहे. म्हणून सांगत असताना मी जे सांगतो ना, एक एक ओवी रहस्यमयी आहे, गुणार्थ भरित आहे. हे सगळं सांगेल म्हणतात पुढे, म्हणजे आत्तापर्यंत सांगत आलेत, पुढेही सांगेल. जैसे बिंब तरी वचकेची एवढे, परिप्रकाशासी त्रिभुवन थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. इथं माऊलींचं ट्रान्समिशन आहे, तिकडे भगवान गोपाल कृष्णाचं ट्रान्समिशन आहे, इथे माऊलींचं ट्रान्समिशन या ओव्यात. अनुभवा, मी शब्द फेकेल, अनुभव घ्या. म्हणून तर आपण ज्ञानेश्वरी सांगत असताना देखील अनुभव दिला जातो किंवा तुम्हाला अनुभव येतो. त्याचं कारण ते ब्रह्मास्त्र बनतात. शब्द ब्रह्मास्त्र बनतात. साचची बोलाचे नोहे शास्त्र. गप्पा मारण्याकरिता शब्द भांडार दिलेलं नाही आहे, आणि प्रवचन करण्याकरिता पारायण करता करता दिलेलं नाही आहे. पैस संसार जिणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्राक्षरे ये. अरे माझ्या शब्द संपदेच्या जोरावर, ज्याच्यामध्ये ब्रह्मास्त्राचं तेज असेल, सरस्वतीची वीणा झंकारते अशी टंकार जरी असेल, तरी ब्रह्मास्त्राचं तेज असेल, आत्मा प्रगट होऊन तुम्हाला आत्मोपदेश देईल, पण सांगणारा सिद्धगुरू पाहिजे. त्यावेळेस हे शब्द ब्रह्मास्त्र बनतात. जैसे बिंब तरी वचकेची एवढे, परिप्रकाशासी त्रिभुवन थोकडे. जसे सूर्य बिंब जर मोजून पाहू लागलो तर ते बचकेत मावणे इतके दिसते.
तुम्ही असं पहा, सूर्य उगवल्यानंतर बचकेत म्हणजे एक विधभरच दिसतो आपल्या याच्यात. असं जर केलं तर सूर्य किती मोठा? विधभर. फार झालं तर असं करू, सूर्य किती मोठा? फुटबॉल एवढा. एवढाच दिसतो ना, पण खरंच फुटबॉल एवढा आहे का? पृथ्वीपेक्षा सूर्य 109 पट मोठा आहे. 109 पट मोठा. आणि काय कितीतरी महाशंख टन, किती काय सांगितलं होतं, कितीतरी त्याचा अनुमानित भार 1,50,00,000 महाशंख टन असं काहीतरी त्याचं अंदाजे वजन आहे. तो दिसतो कसा? बचका. हे बस एवढा आहे सूर्य. तो एवढाच आहे का? अजून जळतोय सारखा. काल म्हणजे आपल्या कॅसेटमध्ये भांडार आलंय म्हणून आता याच्यात सांगत नाही, पुन्हा रिपीट करत नाही. सूर्य किती जळतोय आणि अजून हा मरायला टेकलाय. आपला सूर्य म्हातारा झालाय तरी 5 लाख वर्ष लागणार आहे त्याला मरायला. अजून 5 लाख वर्ष असं सायंटिस्ट म्हणतायत. म्हणजे एवढं जरी दिसलं, म्हणून माझे शब्द एवढे जरी दिसत असतील तुम्हाला, छोटे छोटे पण अणुसारखे आहेत अनुभवाला. लक्षात घ्या, सूर्य जसा छोटा दिसतो पण प्रचंड आहे, तसे माझ्या शब्दांची व्याप्ती, खोली छोटी दिसत असेल पण अतिप्रचंड आहे. अणुगोलाची दाहकता आहे त्याच्यामध्ये. ब्रह्मास्त्राचं तेज आहे, सरस्वतीचं संगीत आहे. त्यांच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते. पण प्रकाश किती देतो? ह्या चेंडूसारखा सूर्य 3 लोकात त्याचा प्रकाश आहे. त्याप्रमाणे त्या प्रकाशाच्या मापाने शब्दातील अर्थांच्या व्याप्तीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अनुभवाशिवाय सत्य अर्थाचा प्रकाश होत नाही. आणि म्हणून मी म्हटलंय की माऊलींनी 12 भांडार गुप्त ठेवलंय. भगवान गोपालकृष्णाच्या भगवद्गीतेमध्ये 12 भांडार गुप्त आहे. माऊलींनी 9,000 ओव्यातनं भगवद्गीता समोर आणली. पण मराठी भाषेत असल्याने हिंदुस्थानी लोकांना मराठी भाषा येत नाहीत, म्हणून रहस्यमयी ओव्यांचे मधील गूढार्थ, समुद्रावणी सखोल अर्थ, रहस्यमयी अर्थ त्यांना कळू शकत नाहीत. म्हणून भगवद्गीता हिंदुस्थानच्या बाकीच्या लोकांना समजली नाही. किती मोठा महाराज असो या देशातला. आणि ज्ञानेश्वरांनी 9,000 ओव्यात टाकल्यानंतरही अनेक भाष्यकारांनी तर्काधिष्ठित अर्थ केल्याने, अनुभवीन अर्थ नसल्याने, अनुभव नसल्याने काही अर्थ केलेत. त्यामुळे ती ज्ञानेश्वरी तशी समोर नाही, कारण उत्तरं दिलेली ज्ञानेश्वरांनी गणितं सोडवलेली नाहीत, म्हणून त्यांचे अर्थ चुकलेत किंवा बरोबर नाही आहेत. इतकं रहस्यमयी भांडार आहे, गूढ ठेवलेलं आहे. अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला कळेल असं माऊली म्हणतात. म्हणजे अनुभवाशिवाय काही कळणार नाही. शब्दांची व्याप्ती तिने पडे अनुभवावी. माझ्या शब्दांची व्याप्ती अनुभव आल्यानंतर कळेल की किती सखोल आहे. त्याच्या अगोदर नाही. म्हणजे तर्काने नाही, शब्दार्थाने नाही, कशाने समजणार नाही. केवळ अनुभवाने समजेल. आणि अनुभव जितका प्रगाढ तितकी व्याप्ती तुम्हाला समजेल. पहिल्या वेळेस आपण ज्ञानेश्वरी घेतली, ऑडिओ कॅसेट झाल्या, पण आज हे रहस्यमय भांडार प्रचंड आपण उकलवतोय. जसा जसा अनुभव दृढ होत चालतो, त्याची खोली, त्याची व्याप्ती मग कळते. किती रहस्यमयी आहे. एक एक ओवे आपण सांगत चालू, किती रहस्यमयी आहे. हे सर्वस्वामुचे गुढ
परी तुझ दाविले उघड. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे गूढ रहस्यमय ठेवावं लागतं. आणि म्हणून माऊलीने पण रहस्यमय ठेवलंय. अनुभव आला तरच त्याची व्याप्ती आणि सखोल अर्थ सखोल कळतील, नाही तर नाही. म्हणून मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबाला पूर्ण केल्यानंतर आपल्या गुरूंना स्पष्टपणे सांगितलं, 12 वर्षानंतर ज्ञानेश्वरी पहा. सविकल्प समाधीचा अनुभव दिला. नंतर सांगितलं 12 वर्षाच्या मध्ये पाहू नको, 12 वर्षानंतर ज्ञानेश्वरी पहा, तुला कळेल. म्हणजे सविकल्प समाधीनंतर निर्विकल्प समाधीचा 12 वर्षाचा काळ गेला तर ज्ञानेश्वरी समजू लागते. आणि नंतर पुन्हा 12 वर्षाचा प्रगाढ अभ्यास झाला तर मग त्याचे गूढार्थ कळतात. काय होवी? हे सर्वस्वामुचे गुढ परी तुझ दाविले उघड. आता इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. इंद्रियांचे कवाड कर, लॉक कर इंद्रिये. अमिताभ बच्चनच्या भाषेत लॉक किया जाय. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय को लॉक किया जाय, असं ज्ञानेश्वर अमिताभ बच्चनच्या भाषेत सांगतायत. आणि नंतर अनुभव घे. उघड मी तुला सांगितलंय अर्जुना, त्याचा अनुभव पण इंद्रिय लॉक करा, मग कळेल. लवकर कळतं जरा ती भाषा. अनुभवाशिवाय सत्य अर्थाचा प्रकाश होत नाही. ना तरी कामी तयाची इच्छा फळे कल्पवृक्ष जैसा. बोल व्यापक होय तैसा तरी अवधान द्यावे. ना तरी कामी तयाची इच्छा, अथवा इच्छा करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे जसा कल्पवृक्ष फळे देतो त्याप्रमाणे येथील ज्ञानेश्वरींच्या सर्व अध्यायातील सर्वच बोल जो जे वांछिल तो ते लावो व्यापक फळ देणारे आहेत. म्हणून श्रोते आणि सर्व इंद्रियांचे कान करून बुद्धी केंद्रातून लक्ष द्यावे. लक्षात घ्या, एक अनुभव परवाचा सांगतो, माझा नाही. अशा माणसाचा सांगतोय की ज्याला योग नाही, कुंडलिनी जागृत झालेली नाही, कर्मयोग मिळाला नाही आणि ज्याची फारशी श्रद्धा नाही. आपण बाप्पासाहेबांच्या अर्थाची ज्ञानेश्वरी छापण्याकरिता पुण्याला DTP करायला दिलं. DTP करणारा कमर्शियल माणूस, पैसे घ्यायचे काम करायचं असा त्याचा धंदा. अर्थार्थी त्याचा काही विश्वासाशी काही संबंध नाही. परवा अनिताकडचा फोन आला. अचानकपणे तो ज्ञानेश्वरी टाईप करत असताना त्याला टेन्शन भयंकर आलं की होईल की नाही आपल्याने. आणि टेन्शन इतकं आलं की घाबरला. घाबरल्यानंतर त्याला एक झोप लागली. किंचित असं वाटतं की खुर्चीवर बसले बसले की कसं झालं आहे माहिती नाही. एकदम एक चेहरा आला त्याच्या भाषेत आणि त्याने असं सांगितलं, तो म्हणे कोणाचा चेहरा कसा मला ओळखता येत नाही. त्याने सांगितलं, चिंता करू नको, टेन्शन घेऊ नको, काम कर, तुझं कल्याणच होईल. नाही, शेवटी तुझं कल्याणच होईल. शेवटी शब्द म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्ण झाली तर म्हणजे शेवटी तुझं कल्याण होईल. तो उठला की तो चमकला, अंगात एवढी शक्ती संचारली, त्याने 3रा अध्याय पूर्ण करून फेकला सकाळपासून संध्याकाळपर्यंत. म्हणजे इतका डोम उसळला शक्तीचा. पळत गेला, 3रा अध्यायाची DTP दिली. म्हणे मला असा अनुभव आला. चकित होता तो. माऊलींचं कार्य जो करेल ना ह्या युगात, त्याला साध्या माणसालाही माऊली इतका प्रचंड अनुभव देते, तर त्यांच्या रहस्यमयी ओव्या काय देतील. नुसतं टाईप करतोय तर अनुभव देऊन मोकळे होत आहेत. मी चाट पडलो. साधकांना अनुभव येणं ठीक आहे, पण कार्य करतोय त्याही माणसाला अनुभव.
काय शक्ती आहे, काय पॉवर आहे. म्हणून इथे पाती ओवी ना तरी कामी तयाची इच्छा, जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला जशी इच्छा कराल. अरे माझ्या ओव्या कल्पवृक्ष आहेत. तुमच्या श्रद्धा जशा असतील, तुमचे संशय जसे नसतील, तसे कामधेनू ही तुम्हाला होईल ह्या ओव्या, आणि कल्पवृक्ष होईल. कल्पवृक्षाच्या छायेत बसल्यावर काय होतं म्हणून एकदा मी उदाहरण दिलं होतं. एक माणूस जुन्या काळामध्ये लग्नपोरीचं निघालं म्हणून निघाला, उन्हाचे दिवस होते, एका झाडाखाली थांबला. योगायोगाने ते कल्पवृक्षाचं झाड होतं. म्हणला आता थंड पाणी मिळेल का. एक कलश आला सुंदर थंड पाण्याचा, पाणी पिला. कॉट मिळेल का, कॉट प्रगट झाला. गादी मिळेल का, गादी मिळाली. झोपला तो, झोपेतून उठला. म्हणला आता पुन्हा पाणी मिळेल का, पुन्हा पाणी आलं. म्हणजे जेवणाचं ताट मिळेल का, जेवण आलं. ताबडतोब प्रगटलं. मग त्या जेवल्यावर म्हणलं बापा बापा हे भूत तर नाही, इथं भूत नाही. तर भूत प्रगट झालं. छातीवर तर बसणार नाही, छातीवर बसलं. खाऊन तर टाकणार नाही, खाऊन टाकलं. जो जे वांछील तो ते लाव. रजरंगी माणसाला रजरंगी अनुभव येतील, सत्वगुणी माणसांना सत्वगुणी अनुभव येईल, तमोगुणी माणसाला तमोगुणी अनुभव येतील. हा कल्पवृक्ष आहे. माझी ज्ञानेश्वरींचे भावांकन मी जे केलंय हा कल्पवृक्ष आहे. ना तरी कामी तयाची इच्छा, कामी ज्यानी जसं जसं कामना केली तशा इच्छा पूर्ण होती. लक्षात घ्या. जसा कल्पवृक्ष फळ देतो त्याप्रमाणे हे येथील ज्ञानेश्वरीच्या सर्व अध्यायातील सर्वच बोल जो जे वांछील तो ते लावो व्यापक फळ देणारे आहेत. म्हणून श्रोत्यांनी सर्व इंद्रियाचे कान करून बुद्धी केंद्रातून लक्ष द्यावे. माझा ज्ञानेश्वरीच्या याच्यावर भरोसा नव्हता. बाप्पासाहेबांच्या काळात कॉलेज लाईफमध्ये आणि नंतरही आम्ही म्हणत आम्ही साधनाच करू, काय करायचं गप्पा मारणारा ग्रंथ. आम्ही जर प्रवचन देऊ लागलो, बाप्पासाहेब साधना तशीच राहील. बाप्पासाहेब म्हणले माऊलींचं कार्य आहे, तुम्ही हे केलंच पाहिजे. आणि त्याच्याशी सांगड घातली. जसजसं प्रचार कार्य होईल तसतसे तुम्हाला अनुभव येतील. त्या किल्ल्या तुम्हाला मी देऊन टाकतो. माऊलींच्या कार्याचा जसा जसा प्रचार होईल तसतसे तुम्हाला अनुभव दिल्या जातील आणि येतील. आधी पटलं नव्हतं. आणि 1990ला ज्यावेळेस मला प्रचंड छाती दुखायला लागली आणि अनुभव दिला आणि माऊलीच्या मंदिरातही जो अनुभव आला, त्यानंतर म्हणलं माऊली ही तुमची कृपा आहे. त्याचं म्हणजे आपण कार्य जरी करत राहिलो तरी प्रचंड अनुभव देते. 12 वर्ष ज्ञानेश्वरी घेतल्यानंतर जो अनुभव शेखर आणि मी बसल्यानंतर आला प्रचंड होता. म्हणून म्हटलं की किती रहस्यमय, म्हणजे प्रत्येक ओवीचा अनुभव कसा येतो. पण तशी श्रद्धा पाहिजे, तसे गुरु पाहिजेत, तशी लेवल पाहिजे, तशी स्थिती पाहिजे, तशी मती पाहिजे, सगळं सगळं तसं पाहिजे. व्यापक फळ देणारे आहेत. मग श्रोत्यांनी सर्व इंद्रियांचे कान करून बुद्धी केंद्रातून लक्ष द्यावे. कोणती ओवी आहे. तरी एकले अवधान दीजे, मग सर्व सुखांसी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तरी एकले अवधान दीजे 9व्या अध्यायातली ओवी आहे. एक अवधान, लक्ष द्या, एक लक्ष द्या, बाकी काही देऊ नका. सर्व इंद्रियांचे कान करा आणि एक गोष्ट पहा, ऐका, सगळं काही करा, तर याचा अनुभव येऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस कॅसेट माझ्या ऐकतात, अनेकांना वाटतं आम्हाला समजलं. लक्षात घ्या. मग समजलं तर सांगायला लागा बरं, पट 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 पट.
मग कळेल आपण किती ऐकलं आणि किती सोडून दिलं. समजणं वेगळं आणि संपूर्ण शब्द भांडार पाठ होणं वेगळं. स्वतःचे सगळे शब्द येतील तुमचे. समजलं.